तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील आरोपीकडून मंत्री बावनकुळेंचा सत्कार, जामिनावर बाहेर आलेल्या विनोद गंगणेला कार्यक्रमात मानाचं स्थान, सत्काराला भाजपा आमदार जगदीशसिंह पाटील यांची उपस्थिती. जनभावनेच्या रेट्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी केंद्रातून दबाव नव्हता. मुंडे दोषी नसतील तर राजीनाम्याचा प्रश्न येत नाही अशी भूमिका अमित शहांनी घेतली होती, सूत्रांची माहिती. ऊसतोड महामंडळाचा कारभार अजित पवारांनी स्वतःकडे घ्यावा, धनंजय मुंडेंची अजित पवारांकडे मागणी. तर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांच्याशी बोलावं लागेल, अजित पवारांची प्रतिक्रिया. कुणीही मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आकाबाका असू द्या, सोडणार नाही. बीडमधून पालकमंत्री अजित पवारांचा वाल्मिक कराडला इशारा. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे 6व्या रांगेत. इंडिया आघाडीमध्ये उद्धवराव, विश्वप्रवक्ते पेंगणींची ही जागा. शीतल म्हात्रेंचा ठाकरे पितापुत्रासह राऊतांना चकवला. महाराष्ट्रामध्ये 5 महिन्यात 1 कोटी मतदार वाढवले. देशभरात बनावट मतदान. भाजपा आणि निवडणूक आयोगानं मिळून मतं चोरली. राहुल गांधींचा गंभीर आरोप. अच्छे दिन आल्यानं आम्हालाही काही मिळावं हा भाव सोडा. सरसंचालक मोहन भागवतांनी कान टोचले. सत्तेच्या लाभाची आशा असणाऱ्यांना मोहन भागवतांनी सुनावलं. अजित पवारांच्या दौऱ्यावेळीच चाकणमध्ये वाहतूक कोंडी. अजित पवारांनी घेतला वाहतुकीचा आढावा. सकाळी 6 वाजताचं ट्रॅफिक, मग पीक अवर्समध्ये तर कहरच होत असेल. अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईल अपहरण. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण. पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोपीचंद पडळकरांच्या समर्थकाचा जीव वाचला. आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांकडून अटक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत उच्चस्तरीय बैठक. आर्थिक सल्लागारांसह विविध तज्ज्ञ उपस्थित. केंद्राशी तातडीनं समन्वय साधून आवश्यक उपाययोजना आखण्याबाबत चर्चा.